हाय, वेलकम टू निगा होमिओपॅथी. मी डॉक्टर निखिल जामदार, कन्सल्टंट होमिओपॅथ. आज आपण विषय घेतलेला आहे तो म्हणजे पेशंट्स ज्यावेळी फर्स्ट टाईम होमिओपॅथी डॉक्टरांकडे जातात, होमिओपॅथीचं कन्सल्टेशन करतात आणि त्याच्यानंतर होमिओपॅथीची औषधं चालू करतात. तर होमिओपॅथी औषधं चालू करण्यापूर्वी त्यांना बरेचसे प्रश्न पडलेले असतात की डॉक्टर पथ्य कोणती पाळावीत. होमिओपॅथी औषध घेताना काही ठराविक पथ्य आहेत, खूप सारी पथ्य नाही आहेत. सर्वात महत्त्वाचं एक पथ्य असं आहे की कॉफी वर्ज्य करायला लावलेली असते. कॉफी वर्ज्य करण्याचा मूळ उद्देश आहे की कॉफीपासून होमिओपॅथीची औषधं बनवलेली आहेत. सो आपलं होमिओपॅथीचं एकच तत्त्व आहे की एका वेळी एकच औषध घ्यायचं असतं. मग होमिओपॅथीचं औषध चालू असताना कॉफी पिल्यामुळे होमिओपॅथीच्या औषधांचा गुणधर्म कमी होतो, त्याची ॲक्शन शरीरावर कमी होते. त्यामुळे होमिओपॅथीचं औषध घेत असताना कॉफी घेऊ नये असा सल्ला दिला जातो. क्वचित चुकून एखाद्या वेळी कॉफी घेतली गेलीच तरी हरकत नाही. अशावेळी फक्त मात्र कॉफी घेतली असेल तर आपल्या डॉक्टर्सना कळवणे, जेणेकरून आपल्याला जो गुण मिळालेला आहे होमिओपॅथी औषधामुळे, तो गुण कमी झाला आहे का नाही हे तपासणी करणं फार गरजेचं आहे. दुसरं होमिओपॅथीचं पथ्य असं आहे की कच्चा कांदा आणि कच्चा लसूण हे खावं का नाही खावं. तर खरं सांगायचं तर पथ्य असं आहे की दोन्हीही गोष्टींपासून होमिओपॅथीचं औषध बनवलं गेलेलं आहे. दोन्ही औषधी असल्यामुळे होमिओपॅथीचं दुसरं कुठलं औषध चालू असेल तर त्या औषधांना ते मारक ठरू शकतात. त्यामुळे कच्चा कांदा, कच्चा लसूण हा वर्ज्य करण्यात आलेला आहे होमिओपॅथीमध्ये. भाज्यांमधील शिजवलेला कांदा आणि लसूण हा खाऊ शकतो आपण. त्यामुळे होमिओपॅथीच्या औषधांना कुठलीही बाधक गोष्ट ठरत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की औषधोपचार चालू असताना ज्या इतर औषधांमध्ये किंवा इतर कॉस्मेटिक गोष्टींमध्ये कापराचा वास आहे किंवा कापूर हा घटक वापरला जातो किंवा उग्र वासांच्या गोष्टी त्याच्यात मिसळलेल्या असतात. झंडूबाम आहे, विक्स आहे किंवा नवरत्न तेल आहे. अशा गोष्टींमध्ये कापराचा गुणधर्म जास्त असतो. त्यामुळे त्याहीपासून होमिओपॅथी औषध बनवल्यामुळे होमिओपॅथीचे उपचार चालू असताना ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात. ह्या गोष्टी वापरू नयेत. जेणेकरून काय होईल की होमिओपॅथीचं औषध लागू पडलं असेल तर त्या लागू पडलेल्या औषधांचा गुणधर्म कमी होऊ नये ह्यासाठी झंडूबाम, विक्स आणि नवरत्न तेल अशा उग्र गोष्टींचा वापर टाळावा. यापूर्वी आपण चर्चा केली की होमिओपॅथीची औषधं उपचार चालू असताना कोणती पथ्य पाळावीत ह्या गोष्टी आपण बोललो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी बोलायची आहे ती म्हणजे औषधोपचार करताना नेमकी काळजी काय घ्यावी. औषध घेताना औषधांना आपल्या हाताचा स्पर्श लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी. औषध हा टोपणातून घ्यावं आणि डायरेक्ट आपल्या तोंडामध्ये टाकून ते चोखून घ्यावं. जेवणाच्या आधी का जेवणानंतर असा एक प्रश्न विचारला जातो. तर जेवणाच्या आधी एक 20-25 मिनिट किंवा जेवण झाल्यानंतर चूळ भरून किंवा पाणी पिऊन तोंड स्वच्छ असताना 25-30 मिनिटांनी औषध घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या तोंडातला कुठल्याही वासाचा त्या औषधावर परिणाम होणार नाही आणि औषधाचा जो गुणधर्म आपल्याला हवा आहे तो पूर्णपणे मिळेल. त्यामुळे जेवणाच्या आधी 15-20 मिनिट किंवा जेवणानंतर 15-20 मिनिटांनी होमिओपॅथीच्या औषधांचं सेवन करावे. निगा होमिओपॅथीच्या अपकमिंग नोटिफिकेशनसाठी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही त्याच्यावर तुम्हाला पूरक उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.